गुड मॉर्निंग। आज आपण एम ए भाग 2 मधील आपलं जे तिसरं सेमिस्टर आहे त्या तिसऱ्या सेमिस्टरमधल्या 5व्या प्रकरणाची आपण चर्चा करणार आहोत। ते 5वं प्रकरण म्हणजे नागरिक केंद्रित प्रशासन। आतापर्यंत आपण भारतीय प्रशासन व्यवस्थेची जी काही माहिती करून घेतली किंवा भारतीय प्रशासन कशा पद्धतीने उत्क्रांत झालं त्या सगळ्यांची माहिती करत असताना आपण त्या प्रशासन व्यवस्थेमधल्या वेगवेगळ्या टप्प्यांचा, त्याचप्रमाणे त्या प्रशासन व्यवस्थेच्या वेगवेगळ्या घटकांचा, ते प्रशासन चालवणारे वेगवेगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणांचा या ठिकाणी अभ्यास केला। मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की भारतीय प्रशासनावरती जे काही उदारीकरण, जगामध्ये जी काही उदारीकरणाची लाट आली आणि भारताने सुद्धा 1990 नंतर जे उदारीकरणाचं, जागतिकीकरणाचं आणि खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलं त्याचा सुद्धा प्रशासकीय व्यवस्थेवरती फार प्रचंड असा परिणाम घडून आला, आमूलाग्र स्वरूपाचा बदल घडून आला। त्याच अनुषंगाने पुढचं आपण आजचा जो नागरिक केंद्रित प्रशासन ही जी संकल्पना आहे, प्रामुख्याने ही संकल्पना सुद्धा निर्माण होण्यामागे उदारीकरणानंतर जो काही प्रभाव एकंदरीत जगाच्या पण आणि भारताच्या सुद्धा व्यवस्थेवरती, राजकीय व्यवस्थेवरती पडला आणि त्याच्यामधून अनेक नवीन जे काही बदल त्या देशांच्या राज्यव्यवस्थांमध्ये, त्या देशांच्या प्रशासन व्यवस्थांमध्ये घडून आले, त्यामध्ये सगळ्यात असलेला एक महत्त्वाचा बदल म्हणजे नागरिक केंद्रित प्रशासनाचा झालेला जन्म। म्हणजे आत्तापर्यंत एक प्रशासन व्यवस्था सुरुवातीपासूनच आपण जर बघितलं तर प्रशासनाचा उद्देशच हा मुळात नागरिकांच्या कल्याणासाठी निर्माण केलेलं प्रशासन किंवा लोकांच्या कल्याणासाठी निर्माण केलेलं प्रशासन म्हणजे लोकप्रशासन असा होता। पण मुळात काय व्हायचं की लोकांचं अज्ञान, लोकांना त्या प्रशासनामध्ये नसलेला सहभाग यामुळे प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये कुठेतरी एक दुरी किंवा त्यांच्यामध्ये एक अंतर निर्माण झालेलं होतं। पण जागतिकीकरणामुळे आणि उदारीकरणाच्या प्रभावामुळे ह्या सगळ्या संदर्भांना त्या ठिकाणी तडा जायला सुरुवात झाली आणि प्रशासन हे जनताभिमुख व्हावं, जनतेसाठी ते काम करावं, ह्या ज्या काही भूमिका होत्या, ह्या ज्या काही संकल्पना होत्या ह्या मागणींनी जोर धरायला सुरुवात झाली आणि त्यामुळे ज्या नवीन स्वरूपाचं प्रशासनाची मागणी या ठिकाणी यायला लागली ते प्रशासनाची मागणी म्हणजे नागरिक केंद्रित प्रशासन। म्हणजे ज्या प्रशासनाचा केंद्रबिंदू हा माणूस असला पाहिजे, त्या देशातली जनता असली पाहिजे आणि त्या अनुषंगाने मग वेगवेगळ्या देशांनी आपल्या प्रशासन व्यवस्थांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपांचे बदल घडून आणायला आणि त्या दृष्टिकोनातून सुधारणा करायला सुरुवात केली। म्हणजे एकंदरीत खाजगी प्रशासनाच्या म्हणजे उदारीकरणामुळे जे काही जगामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे बदल झाले त्या वेगवेगळ्या बदलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल आपण बघितला की खाजगीकरण किंवा खाजगी क्षेत्रामध्ये झालेली प्रचंड वाढ आणि मग त्या खाजगी क्षेत्राची झालेली वाढ आणि त्या खाजगी क्षेत्राचं जे काही प्रशासन होतं त्या प्रशासनाचा प्रभाव साहजिकच इतर राजकीय व्यवस्थांवरती, इतर देशांच्या म्हणजे प्रत्येक देशाच्या राजकीय व्यवस्थांवरती पडला आणि तो पडण्यामुळे त्या प्रशासनाचे जे काही तत्व आहेत ते प्रशासन जनतेशी कसं वागतं, ते प्रशासन जनतेला कशा पद्धतीने सेवा देतं याचा सुद्धा कुठेतरी स्वीकार ह्या राजकीय व्यवस्थांना करावा असं वाटलं आपल्या सार्वजनिक प्रशासनासाठी आणि त्याच्यातूनच जी संकल्पना नव्याने उदयास आली त्या संकल्पनेलाच नाव दिलं गेलं नागरिक केंद्रित प्रशासन। आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ह्या नागरिक केंद्रित प्रशासनामध्ये मुळात ह्या नागरिक केंद्रित प्रशासनामध्ये असलेले वेगवेगळे मुद्दे आणि त्यांचा हळूहळू कशा पद्धतीने विकास झाला किंवा कोणत्या देशामध्ये ह्या नागरिक केंद्रित प्रशासनाची उत्पत्ती झाली किंवा त्याचा उदय झाला आणि तो होण्यामागची कारणंसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत। आता सर्वप्रथम आपण हा मुद्दा, हा नागरिक केंद्रित प्रशासन ही संकल्पना किंवा ह्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना या ठिकाणी नागरिकांची सनद म्हणजे नागरिक केंद्रित प्रशासनासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की नागरिकांची सनद असणं खूप गरजेचं असतं। आता ज्यावेळेस आपण ही नागरिकांची सनद म्हणजे काय तर प्रशासनाला जनतेप्रती जे काही उत्तरदायित्व असतं, जनतेप्रती प्रशासनाने जे काही जबाबदाऱ्या निभवायच्या असतात त्याची जी कार्यपद्धती असते त्याला म्हटलं जातं की नागरिकांची सनद। म्हणजे प्रशासन कोणत्या गोष्टींना बांधील आहे जनतेप्रती ते सांगणारी जी नियमावली असते ती नियमावली म्हणजे नागरिकांची सनद होय। म्हणजे प्रशासनाने जनतेला उत्तरदायी राहावं, जनतेसाठी पारदर्शक पद्धतीने काम करावं, जलद गतीने काम करावं, त्या प्रशासनामध्ये मूल्यधिष्ठता असली पाहिजे, त्या प्रशासनामध्ये सौजन्यशीलता असली पाहिजे आणि ते प्रशासन जनतेला सुखकारक स्वरूपाचं वाटलं पाहिजे। म्हणजे ग्राहकभिमुखता हे तत्त्व घेऊन जे प्रशासन नव्याने निर्माण झालं आणि जी तत्त्वे किंवा जी नियमावली त्या प्रशासनाने आपल्या कारभारासाठी स्वीकारली त्यालाच म्हटलं जातं नागरिकांची सनद। आता ही नागरिकांची सनद ही जी संकल्पना आहे म्हणजे ह्या नवीन संकल्पना किंवा नवीन कल्पना ह्या प्रशासन व्यवस्थेमध्ये कशा निर्माण झाल्या, कारण आपण आत्तापर्यंत जे काय बघितलं प्रशासन व्यवस्थेचा विकास, प्रशासन व्यवस्थेमध्ये नवनवीन संस्था, व्यवस्था यांची जी निर्मिती झालेली आहे त्या निर्मितींना सुद्धा कोणत्या ना कोणत्या गोष्टी या ठिकाणी कारणीभूत ठरलेल्या दिसून येतात। यामध्ये जर आपण बघितलं प्रामुख्याने तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की नागरिकांची सनद
आता नागरिकांची सनद म्हणजे काय आपण बघितलं की जनतेला उत्तरदायी राहण्यासाठी प्रशासन व्यवस्थेने आपल्यामध्ये जे काही आमूलाग्र स्वरूपाचे बदल घडून आणले, जनतेला उत्तरदायी असण्यासाठी जी काही एक नियमावली तयार केली, जी नियमावली सुशासन, ई प्रशासन, प्रशासनाचं संगणकीकरण या सगळ्या उदारीकरणाच्या तत्वांवरती आधारित होती, त्याला नागरिकांची सनद असं म्हटलं जातं. आता त्यानंतर ह्या नागरी सनदेचा उगम किंवा नागरी सनद ही जी नवसंकल्पना प्रशासन व्यवस्थेमध्ये भारताच्या पण आणि जगाच्या पण प्रशासन व्यवस्थेमध्ये जी निर्माण झाली, ती निर्माण होण्यामागे कोणकोणत्या घटना, कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी कारणीभूत ठरल्या. कारण आपण जर बघितलं तर एकंदरीत जागतिक राजकारण, आता जग एक खेळ आहे, ही संकल्पना तर बहुतांश मान्य झालेली आहे. 1990 नंतर असेल भारत तर त्या प्रक्रियेचा भाग बनलेला दिसून येतो की जागतिकीकरणामुळे काय होतं की जागतिकीकरणामुळे सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्या गेल्या, कनेक्ट झाल्या, आणि त्याच्यामुळे एखाद्या देशामध्ये जरी काही घटना घडली तर त्याचा प्रभाव दुसऱ्या देशावरती पडणं ह्या जागतिकीकरणामुळे काय झालेलं साहजिकच झालेलं आहे. त्यामुळे ह्या नागरी सनद ही जी संकल्पना आहे ही सुद्धा भारतामध्ये निर्माण झाली नाही, पण जगाच्या कोणत्या तरी एका देशामध्ये निर्माण झाली, तिचा प्रभाव भारतावरती पडणं साहजिकच होतं. कारण जगातल्या कोणता पण देश आता कोणत्या पण देशाच्या सहकार्याशिवाय स्वतंत्रपणे स्वायत्तपणे आपला विकास या ठिकाणी जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाच्या ह्या युगामध्ये करू शकणार नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या जगांच्या किंवा जगातल्या कोणत्या पण भागामध्ये एखादी घटना जी घडते त्या घटनेचा किंवा त्या देशातने प्रशासनामध्ये स्वीकारलेली काही जी नवनिर्मितीची मूल्ये असतात त्या मूल्यांचा सुद्धा प्रभाव दुसऱ्या देशांच्या व्यवस्थांवरतीच पडणं त्या ठिकाणी ह्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपण म्हणतो की सहज शक्य झालेलं आहे. कारण जगाच्या कानाकोपऱ्यांमध्ये काय घडतंय हे प्रसारमाध्यमांमुळे, ह्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या साधनांमुळे आज जगातल्या कानाकोपऱ्यांमध्ये लगेच कळत असतं. आणि मग आपल्याकडे सुद्धा तशा पद्धतीच्या सुधारणा व्हाव्यात अशा स्वरूपाच्या मागणी त्या ठिकाणच्या नागरिकांकडून सुद्धा त्या प्रशासनाकडे होत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे आज जर आपण बघितलं तर आज जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जी लोकशाहीची लाट असलेली आपल्याला बघायला मिळते की लोकशाही शासन व्यवस्था प्रस्थापित व्हावी यासाठी किर्गिस्तान जो देश आहे त्या देशामध्ये सुद्धा आज लोकशाहीची लाटेसाठी जनतेचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे हे कशामुळे होतं तर इतर देशांमध्ये जे काही चांगले त्या लोकशाही प्रधान समाजव्यवस्थेचा अभ्यास, समाजव्यवस्थेचं होणारं चित्रण आणि त्या जनतेच्या मनावरती त्याचा पडलेला प्रभाव, त्याच्यामुळे काय होतं की त्या ठिकाणची जनतासुद्धा आमचे लोकशाही आम्हालासुद्धा त्या पद्धतीनं जीवन जगण्यासाठी आम्हालासुद्धा अधिकार मिळावेत, त्या ठिकाणी आम्हालासुद्धा तशा पद्धतीचं जीवनशैली अंगीकारायला मिळावी, यासाठी आमच्याच देशामध्ये सुद्धा लोकशाही असावी अशी मागणी करण्यासाठी आता रस्त्यावरती उतरताना दिसून येते. त्याचप्रमाणे चीनच्या आधिपत्याखाली असलेलं हाँगकाँग हे बेट आहे, त्या हाँगकाँगच्या त्या देशाचा जरी आपण त्या ठिकाणी त्या बेटाचा जरी विचार केला तर त्या बेटामध्ये सुद्धा मागील काही महिन्यांपासून आपण बघतो की लोकशाही शासन व्यवस्था किंवा आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी त्या लोकांनी किती प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात निषेध केला. म्हणजे याच्यामध्येच आपल्याला बघून येतं की जगाच्या कोणत्या तरी एखाद्या देशामध्ये किंवा जगातल्या एखाद्या जग नावाची जी काय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये जे काही चांगल्या व्यवस्था आहेत त्या चांगल्या व्यवस्था आपल्यासाठी निर्माण व्हाव्यात, ही जी संकल्पना, हा जो प्रभाव त्या ठिकाणच्या जनतेवरती पडतो आणि त्याच्यातून त्या जनतेच्या मनामध्ये ती जनता त्या ठिकाणच्या प्रशासनावरती ती व्यवस्था लागू करण्यासाठी काय करत असते त्या ठिकाणी त्याच्यावरती दबाव आणत असते. अशाच पद्धतीची ही नागरी सनद नावाची जी संकल्पना आहे, ही जी नवीन कल्पना प्रशासनामध्ये निर्माण झाली ती सुद्धा प्रत्येक देशाच्या प्रशासनाला स्वीकारायला त्या ठिकाणच्या जनतेने काही प्रमाणात त्या ठिकाणी भाग पाडलं. कारण का तर जागतिकीकरण आणि उदारीकरण ह्या प्रक्रियेमुळे मुळात काय झालं की यामुळे मनुष्य हा केंद्रस्थानी आला, मानव हा केंद्रस्थानी आला, खाजगी क्षेत्राचा प्रभाव वाढला आणि मग तो प्रभाव वाढल्यामुळे प्रशासनाला सुद्धा त्या खाजगी क्षेत्र आणि त्या बदलत्या प्रभावाशी जुळून घेण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्रशासनामध्ये हा संरचनात्मक बदल करणं भाग पडलं. आता त्यामध्ये प्रामुख्याने आपण ज्यावेळेस बघतो की ह्या नागरी सनद या संकल्पनेचा उगम कुठे झाला तर नागरी सनद या संकल्पनेचा उदय किंवा उगम बघत असताना आपल्याला असं जाणवतं की इंग्लंड किंवा ब्रिटन या देशामध्ये त्या तत्कालीन ज्या काय त्या इंग्लंडच्या तत्कालीन पंतप्रधान होत्या मार्गरेट थॅचर यांनी त्या ठिकाणी कल्याणकारी राज्याचा पडणारा अतिरिक्त बोजा आणि त्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेच्या दबावाखाली प्रशासन व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली कुचराई, भ्रष्टाचार, दप्तर दिरंगाई याला कुठेतरी दूर करण्यासाठी जी नवीन संकल्पना पुढे आणली. म्हणजे कल्याणकारी राज्य ही जी संकल्पना होती, जनतेच्या कल्याणासाठी प्रशासनाने काम करावं, पण मुळात व्हायला काय सुरुवात झाली की कल्याणकारी राज्याच्या नावाखाली जनतेचं हित हे दुर्लक्षित जायला लागलं. प्रशासनामध्ये भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात निर्माण झाला आणि जनतेची कामे होईनाशी झाली. ह्या सगळ्यांवरती कुठेतरी
आणि त्याचप्रमाणे जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण याची जी लाट त्यावेळेस निर्माण झाली, याचा जो प्रभाव निर्माण झालेला होता, त्या सगळ्यांचा विचार करून त्या ठिकाणी इंग्लंडच्या प्रशासनामध्ये काही मूलभूत स्वरूपाचे बदल करणं गरजेचं होतं. आणि त्याच्यातून मार्गरेट थॅचर यांनी जे काय त्या ठिकाणच्या इंग्लंडच्या प्रशासनामध्ये काही संरचनात्मक स्वरूपाचे बदल केले, ते संरचनात्मक स्वरूपाच्या बदलातूनच ह्या नागरी सनद या संकल्पनेचा किंवा ह्या कल्पनेचा त्या ठिकाणी जन्म झालेला दिसून येतो. पण खऱ्या अर्थाने नागरी सनद ही संकल्पना किंवा ह्या नागरी सनद या संकल्पनेची नागरी सनद या संकल्पनेचं शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर मार्गरेट थॅचर यांच्यानंतर जे काही इंग्लंडचे पंतप्रधान झाले जॉन मेजर, ह्या जॉन मेजर यांनी ही जनतेची सनद नावाची जी संकल्पना थोड्या प्रमाणामध्ये मार्गरेट थॅचर यांनी निर्माण केलेली होती, तिचं पुढे जाऊन तिला एक सुनिश्चित अशी पद्धतीची नियमावली तयार करण्यासाठी एक समिती गठीत केली. आणि त्या समितीने जी काही नियमावली तयार केली, तीच नियमावली म्हणजे नागरिकांची सनद म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये तिची जी यशस्वीता किंवा ते नागरी सनद ह्या संकल्पनेची जी काय प्रशासनावरती झालेला सकारात्मक प्रभाव, याच्यामुळे जगाच्या दुसऱ्या देशांवरती सुद्धा त्या म्हणजे जगातल्या इतर देशांकडून सुद्धा काय झालं की त्या संकल्पनाचा स्वीकार व्हायला सुरुवात झाली. म्हणजे भारतामध्ये जरी आपण आज बघितलं तर 1990 नंतर भारतामध्ये सुद्धा प्रशासन व्यवस्थेने जी काय कात टाकलेली आहे, प्रशासनाने आपल्या स्वरूपामध्ये जो काय बदल घडून आणलेला आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला हा मुद्दा किंवा ही संकल्पना प्रामुख्याने त्या ठिकाणी केंद्रस्थानी असलेली बघायला मिळते की नागरिकांची सनद किंवा नागरिक केंद्रित प्रशासन, नागरिक हाच त्या प्रशासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की नागरी सनद म्हणजे काय, किंवा नागरी सनद मांडण्यामागची भूमिका काय होती, तर खाजगीकरण जे वाढलं आणि खाजगी क्षेत्रामध्ये ते खाजगी प्रशासन त्या ठिकाणी जनतेला ज्या चांगल्या पद्धतीच्या सेवा देतं, त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातलं जे काही प्रशासन व्यवस्था आहे ती जनतेशी जसे सौजन्यशीलतेने वागतं, जनतेचे कामं करण्यासाठी जे त्या ठिकाणी वेळेची बचत, त्याचप्रमाणे वेळेला महत्त्व, पैशाचा अपव्यय टाळणं, ह्या ज्या संकल्पना होत्या त्या संकल्पना या ठिकाणी कुठंतरी सार्वजनिक प्रशासनाने सुद्धा स्वीकाराव्यात. या संकल्पनांमधून त्या ठिकाणी जी संकल्पना पुढे आली आणि त्याच्यातून प्रामुख्याने खाजगी प्रशासनामधून सार्वजनिक प्रशासनाने सुद्धा ह्या संकल्पनांचा स्वीकार करावा, याच दृष्टिकोनातून नागरिकांची सनद ही संकल्पना पुढे आली. म्हणजे खाजगी प्रशासनातली ही जी काही तत्त्व घेऊन सार्वजनिक प्रशासनाने आपल्यामध्ये अंगीकारली आणि त्याच्यामधून जी नियमावली तयार केली सार्वजनिक प्रशासन चालवण्यासाठी, तीच नियमावली म्हणजे काय, तर नागरिकांची सनद. आता ही नागरिकांची सनद ही तिचा उगम आपण या ठिकाणी बघितला. नागरिकांची सनद म्हणजे काय, तर नागरिकांची सनद ह्या संकल्पनेचा उगम बघत असताना आपल्याला असं त्या ठिकाणी आपण बघवायला मिळालं की नागरिकांची सनद ह्या संकल्पनेचा उदय इंग्लंडमध्ये किंवा ब्रिटन या देशामध्ये झालेला बघवायला मिळतो. आणि मार्गरेट थॅचर आणि त्याचप्रमाणे जॉन मेजर ह्या पंतप्रधानांनी ती संकल्पना विकसित करण्यामध्ये त्या ठिकाणी मोलाची भूमिका बजावलेली दिसून येते. पण खऱ्या अर्थाने नागरिकांची सनद या संकल्पनेचा शिल्पकार किंवा या संकल्पनेचे शिल्पकार म्हणून जॉन मेजर यांचं नाव या ठिकाणी प्रामुख्याने घेतलं जातं. आता यानंतर ही नागरिकांची सनद जी निर्माण झाली, ती निर्माण झाल्यानंतर तिला काही आधारभूत तत्वे असावी लागतात. कारण ती निर्माण झाली म्हणजे जॉन मेजर यांनी नागरिकांची सनद ही संकल्पना निर्माण करत असताना तिला काही मूलभूत तत्व काय असावेत, त्याची काही नियमावली असावी विशिष्ट, यासाठी जी काही समिती गठीत केलेली होती त्या समितीने काही ह्या नागरिकांच्या सनदेसाठी काही आधारभूत तत्वे सांगितली की नागरिकांची सनद म्हणजे काय, त्या नागरिकांच्या सनदेचा आधार काय असला पाहिजे, तिचा पाया काय असला पाहिजे, ती नागरिकांची सनद प्रशासनाने कोणत्या मूल्यांना गृहीत धरून जनतेसाठी काम केलं पाहिजे, या सगळ्यांचा विचार करून त्यांनी काही जी नियमावली तयार केली तिलाच म्हटलं जातं नागरिकांच्या सनदेची आधारभूत तत्वे. आता ही तत्वे कोणती आहेत त्याचा आपण या ठिकाणी विचार करूयात. तर सर्वात प्रथम जे पहिलं तत्व त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की नागरिकांची सनद यामध्ये गुणवत्ता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण प्रशासन ज्यावेळेस जनतेसाठी चालवायचं असतं त्या प्रशासनामध्ये प्रशासनाची गुणवत्ता दर्जा हा जितका चांगला असतो तितकं ते प्रशासन कार्यक्षम असतं आणि ते गुणवत्ता प्रधान प्रशासन त्या ठिकाणी जनतेच्या जीवनामध्ये अपेक्षित स्वरूपाचा बदल घडवून आणण्यासाठी कायम फायदेशीर ठरत असतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं गेलं
की सार्वजनिक प्रशासन हे सुद्धा खाजगी प्रशासनासारखंच गुणवत्ता प्रदान झालं पाहिजे। त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे तज्ज्ञ प्रशासक त्या ठिकाणी नेमले गेले पाहिजेत आणि खाजगी प्रशासनाचाच त्या ठिकाणी दृष्टिकोन समोर ठेवून त्या ठिकाणी प्रशासनाने सुद्धा आपल्या कामाची शैली, आपल्या कामाचा दर्जा हा गुणवत्ता प्रदान कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितला की गुणवत्ता प्रधान, गुणवत्ता प्रशासनाने आपल्यामध्ये काय करायला पाहिजे, गुणवत्ता निर्माण केली पाहिजे। कारण बहुतांश आपण जर बघितलं तर सार्वजनिक प्रशासन आणि ह्या सार्वजनिक प्रशासनामध्ये एक प्रकारचा मरगळलेलापणा आलेला दिसून येतो। त्या सार्वजनिक प्रशासनामध्ये तोचपणा असल्यामुळे साहजिकच जनतेची कामं, त्या जनतेला त्या ठिकाणी गेल्यानंतर आलेला वाईट अनुभव, जनतेशी आणि त्या प्रशासनाशी वाढलेलं अंतर, यामुळे काय झालेलं आहे की जनतेच्या मनामध्ये सार्वजनिक प्रशासनाबद्दल एक नाकारतेपणाची भूमिका, एक नावडतेपणाची भूमिका त्या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि मग ती भूमिका कुठेतरी दूर व्हावी आणि याच्यासाठी जनता आणि प्रशासन यांचे सहसंबंध एक चांगले प्रस्थापित व्हावेत, त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना वाढावी, यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की गुणवत्ता। आता चांगलं प्रशासन, जनतेला जर चांगल्या सेवा मिळाल्या तर साहजिकच जनतेला त्या प्रशासनाबद्दल आदर वाटेल, जनतेचं त्या प्रशासनामधलं सहभागित्व वाढेल। यासाठी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं आधारभूत तत्त्व सांगितलं की त्या प्रशासनाने गुणवत्तापूर्ण व्हावं। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं तत्त्व, आधारभूत तत्त्व या ठिकाणी सांगितलं की निवड, त्याला चॉईस असली पाहिजे। आता खाजगी प्रशासनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्या खाजगी प्रशासनामध्ये आपण बघतो की एखादी त्या ठिकाणी जनतेला चॉईस असते की ही सेवा घ्यायची की दुसरी सेवा घ्यायची। म्हणजे साधा आपण मोबाईलचा नेटवर्कचा जरी विचार केला तर या ठिकाणी हजारो म्हणजे अनेक कंपन्या, आपल्याला अनेक कंपन्यांचा या ठिकाणी निवड असते की कोणत्या कंपनीचं नेटवर्क चांगलं आहे, कोणती कंपनी चांगली सेवा देते, कोणती कंपनी दुर्गम भागामध्ये जाते। म्हणजे जनतेला त्या ठिकाणी निवड, चॉईस करण्यासाठी संधी असते। तशीच संधी, तशीच चॉईस जनतेला या सार्वजनिक प्रशासनामध्ये सुद्धा मिळाली पाहिजे की चांगलं जीवन मिळवण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी आम्हाला सुद्धा काही चॉईस असल्या पाहिजेत आणि प्रशासनाने ते चॉईस किंवा त्या आम्हाला निवडीचा एक त्या ठिकाणी अवकाश उपलब्ध करून दिला गेला पाहिजे। ही दुसरी महत्त्वाचं आधारभूत तत्व या प्रशासन व्यवस्थेमध्ये प्रशासन नागरी सनदेचा, नागरिकांची सनद या संकल्पनेचं आधारभूत तत्व म्हणून स्वीकारलं गेलं। म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी जे प्रशासन निर्माण झालेलं आहे त्या प्रशासनाने एकसुरीपणा सोडून जनतेला त्या ठिकाणी विकासाचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे। अनेक त्या ठिकाणी त्या समस्या सोडवण्यासाठी किंवा जनतेच्या काम करण्यासाठी किंवा जनतेच्या प्रश्नांच्या त्या ठिकाणी निराकरण करण्यासाठी जनतेला चॉईस त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजे, निवड त्याला असं म्हणतो। म्हणजे खाजगी प्रशासनामध्ये आपण कोणते पण खाजगी सेवा ज्यावेळेस घेतो त्या सेवा घेत असताना आपण बघतो की अनेक प्रकारच्या सेवांमधून आपण जी सेवा चांगली असते तिची निवड त्या ठिकाणी करत असतो। तीच व्यवस्था कुठेतरी ह्या प्रशासन व्यवस्थेने स्वीकारली, आपल्या नागरी संधेमध्ये तिचा समावेश केला, त्याला नाव दिलं गेलं निवड। त्यानंतर तिसरं आहे की मापदंड किंवा प्रमाणभूतता। आता मापदंड म्हणजे काय तर एक त्या ब्रँड, आपण त्याला शक्यतो म्हणजे नवीन संकल्पना जे निर्माण झाली की कोणती पण वस्तू घेत असताना आपण म्हणतो की तो ब्रँडेड घ्यायला पाहिजे। ब्रँडेड म्हणजे काय तर तिचा एक मापदंड असतो, ती गोष्ट घेतल्यानंतर त्या गोष्टीमध्ये आपण बघतो की प्रामुख्याने त्या गोष्टीचा तिचा एक क्वालिटी असते, तिचा एक दर्जा असतो आणि त्या गोष्टीचा दर्जामुळे काय करतो की आपण तिचा एक विश्वासार्हता त्या बाजारपेठेमध्ये निर्माण झालेली असते। म्हणजे एक मापदंड त्या गोष्टीने प्रस्थापित केलेला असतो। तसाच मापदंड कुठेतरी ह्या प्रशासनाचा पण निर्माण व्हावा आणि म्हणून हे प्रशासन कसं असलं पाहिजे तर हे प्रशासनाने स्वतःची अशी एक इमेज, असा एक ब्रँड निर्माण करावा की ते प्रशासन जनतेला उत्तरदायी आहे, जनतेच्या कल्याणासाठी निर्माण झालेलं आहे, जनतेशी ते सौजन्यशीलतेने वागतं आणि जनतेच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ते सोडवण्यासाठी त्या ठिकाणी ते कार्यतत्पर आहे। म्हणजे असा मापदंड ह्या प्रशासनाने स्वतःच्या कार्यशैलीमध्ये निर्माण करावा, असं ह्या नागरिकांच्या सनदीचं एक पुढचं महत्त्वाचं आधारभूत तत्व मानलं गेलं। त्यानंतर चौथं जे काय आधारभूत तत्व होतं ते म्हणजे मूल्यप्रधानता, मूल्याधिष्ठित। म्हणजे कोणती पण व्यवस्था जी असते त्या व्यवस्थेसमोर काहीतरी त्या ठिकाणी मूल्य असली पाहिजेत, कारण मूल्य जर नसतील तर ती प्रशासन व्यवस्था चांगल्या पद्धतीने काम करू शकणार नाही। मग ह्या नागरिकांची जी सनद निर्माण केली त्या नागरिकांच्या सनदेसमोर काय मूल्य निर्माण, काय प्रशासन व्यवस्थेसमोर काय मूल्य ठेवली तर ती मूल्य होती की जनतेचं कल्याण, जनतेची नैतिकता, त्याच्यानंतर आर्थिक नैतिकता, आर्थिक समानता, समाजाचा एक समान पद्धतीने समाजामधली विषमता निर्मूलन, ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे आधारभूत तत्व काय तर प्रशासन कशा पद्धतीने काम करणार आहे तर प्रशासन आपल्यासमोर काही विशिष्ट मूल्य समोर ठेवून त्या ठिकाणी काम करणार आहे आणि ते मूल्य कशाच्या संदर्भात असणार आहेत तर ती मूल्य जनतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या विकासासाठी आवश्यक असणारी मूल्य, म्हणजे नैतिकतेला धरून प्रमाणभूत मानणारी मूल्य त्या ठिकाणी त्या प्रशासनासमोर असणार आहे। जनतेचं कल्याण
हेच आपलं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टांना अनुसरून जी काही मूल्य आहेत नैतिक स्वरूपाची त्या मूल्यांना समोर ठेवून ते प्रशासन प्रामुख्याने त्या ठिकाणी काम करणार आहे. त्यानंतर पाचवं जे त्याचं आधारभूत तत्व आहे ते म्हणजे प्रभावशीलता. प्रभावशीलता म्हणजे काय तर प्रशासनाचं जे कामकाजाची शैली आहे ती कामकाजाची शैली अशा पद्धतीने असली पाहिजे की तिचा जनतेवरती प्रभाव पडला पाहिजे. आता जनतेवरती प्रभाव हा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूने असतो, पण या ठिकाणी जी प्रभावशीलता ही जी संकल्पना वापरलेली आहे ती पॉझिटिव्ह या थिंकिंगने वापरलेली आहे की प्रशासनाने अशा पद्धतीने काम केलं पाहिजे की त्याचा साहजिकच प्रभाव जनतेवरती सकारात्मक पद्धतीने पडला पाहिजे. आणि त्यासाठी मग प्रशासनाने काय केलं पाहिजे तर प्रशासनाने आपली कार्यक्षमता बदलली पाहिजे, प्रशासनाने आपल्यामधला भ्रष्टाचार तो दूर केला पाहिजे, प्रशासनाने आपले कामाच्या ज्या काही पद्धती आहेत चुकीच्या त्या बदलल्या पाहिजे. आणि मग साहजिकच या सगळ्यांमुळे जर प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर त्याचा प्रभाव कोणावरती पडणार आहे तर तो जनतेवरती पडणार आहे आणि मग त्याच्यामुळे जनतेचं सहभागित्व त्या प्रशासनामध्ये वाढणार आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य त्याचं जे आधारभूत तत्व मानलं गेलं की माहिती व खुलेपणा. माहिती व खुलेपणा म्हणजे आत्तापर्यंत प्रशासनाचा ज्यावेळेस आपण बघितलं की पारंपरिक जे काही प्रशासन होतं ते प्रशासन हे कुलूपबंद म्हणजे त्या प्रशासनाबद्दलची फारशी माहिती त्या ठिकाणी जनतेला मिळत नव्हती. प्रशासन काय करत आहे ते गुप्ततेच्या कायद्याखाली काय होतं की ते सगळं त्या प्रशासनाचा कडी आतमध्ये असलेला प्रशासनाचा कारभार हा जनतेपर्यंत पोहोचत नव्हता. आणि मग प्रशासन नावाची एक काहीतरी वेगळी यंत्रणा आहे आणि जनतेला त्या प्रशासन आणि जनता ह्या दोघांमध्ये एक अंतर निर्माण व्हायला सुरुवात झाली. जे प्रशासन नावाचं एक ऑफिसमध्ये बसून काम करणारी यंत्रणा ती कोण आपल्यासाठी काहीतरी नियम तयार करते आणि आपल्या त्या नियमांच्या निर्मितीमध्ये किंवा ते नियम तयार करत असताना आपला काही सहभाग नाही अशी एक दुराव्याची भूमिका या ठिकाणी जनता आणि प्रशासन यांच्यामध्ये निर्माण झालेली होती. पण प्रशासनाने सगळ्यात महत्त्वाचं काय धोरण ह्या नागरिक संहितेमध्ये सुचवलं गेलं की माहिती व खुलेपणा असला पाहिजे. जनतेसाठी जे काम केलं जात आहे, जनतेसाठी जे नियम तयार केले जातात, जनतेसाठी जे पैसा खर्च केला जातो त्या सगळ्यांची माहिती कोणाला कळाली पाहिजे, जनतेला कळाली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये खुलेपणा असला पाहिजे, त्यांच्यामध्ये एक मैत्रीचं सौहार्दपूर्ण वातावरण असलं पाहिजे. म्हणजे याच्यामुळे काय होईल की जनतेसाठी ज्या योजना राबवायच्या आहेत, जनतेसाठी जो पैसा खर्च करायचा आहे त्याची जनतेला माहिती होऊ शकते आणि मग त्याच्यामुळे प्रशासन आपल्या कल्याणासाठी कशा चांगल्या पद्धतीने काम करत आहे हा खुलेपणा किंवा हा विश्वास जनतेसाठी जर जनतेच्या मनात जर निर्माण झाला तर साहजिकच जनता आणि प्रशासन यांचे संबंध त्या ठिकाणी चांगले होऊ शकतील. पुढचं महत्त्वाचं की वचनबद्धता. आता वचनबद्धता कोणाशी वचनबद्धता तर प्रशासनाची वचनबद्धता जनतेशी. म्हणजे प्रशासन हे मुळात कोणाच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे तर प्रशासन हे मुळात वचनबद्ध आहे जनतेच्या कल्याणासाठी आणि ही वचनबद्धता त्या प्रशासनाने पाळली पाहिजे. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं तत्व त्या नागरिकांच्या सनदेमध्ये काय केलं गेलं ते समाविष्ट केलं गेलं. म्हणजे प्रशासन हे जे जनतेला गृहीत धरून किंवा फक्त काहीतरी कायद्यांवरती आधारित प्रशासनाची जी रचना होती त्या फक्त त्या प्रशासनाचं काम फक्त कायद्यांची कार्यवाही करणं एवढंच नाही तर जनतेचं कल्याण करणं आणि त्यासाठी जनतेच्या इच्छा आकांक्षा त्यांचे प्रश्न हे व्यवस्थित पद्धतीने सौजन्यशीलतेने समजावून घेणं यासाठी सुद्धा प्रशासन काय आहे वचनबद्ध आहे. ही कल्पनासुद्धा त्या प्रशासनामध्ये मांडली गेली. आणि त्यानंतर शेवटचं जे काही त्याचं वैशिष्ट्य होतं की त्याचं शेवटचं जे काय आधारभूत तत्व आहे ते आधारभूत तत्व म्हणजे लोककार्यांचे मूल्यांकन करणं. आता लोककार्यांचे मूल्यांकन म्हणजे काय तर प्रशासनाने जनतेसाठी जे काय केलेलं कार्य आहेत त्या कार्यांचं मूल्यांकन झालं पाहिजे. म्हणजे प्रशासनाने 100 रुपये खर्च केले तर ते 100 रुपये खर्च करून जनतेच्या जीवनामध्ये काही अपेक्षित स्वरूपाचा बदल झाला का किंवा त्या 100 रुपयांचा फायदा होऊन जनतेचं जीवनमान काही उंचवलं का याचा सुद्धा कुठेतरी मूल्यांकन झालं पाहिजे. म्हणजे सरकार जे काही पैसा खर्च करत आहे ते पैसा खर्च केल्यानंतर अपेक्षित स्वरूपाचा काही देशाच्या प्रगतीमध्ये समाज जीवनाच्या विकासामध्ये काही हातभार लागला का हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. त्याला म्हटलं जातं की लोककार्यांचं मूल्यांकन होणं. आणि ही जी शेवटचं आधारभूत तत्व मांडलं गेलं की लोककार्यांचं मूल्यांकन त्यामध्ये जनतेचा सुद्धा सहभाग असला पाहिजे. जनतेचं सुद्धा सहभागित्व त्या ठिकाणी प्रशासनाच्या कामकाजामध्ये असलं पाहिजे. आणि मग प्रशासन आणि जनता यांच्या समन्वयाने ज्यावेळेस त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने ते प्रशासनाचा कारभार सुरू होईल तेव्हा खऱ्या अर्थाने नागरिकांची सनद ही जी संकल्पना किंवा या संकल्पनेचं जे स्वप्न त्या ठिकाणी बघितलं गेलं किंवा ही जी संकल्पना स्वीकारली गेली ती खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकेल. म्हणजे आधुनिक कालखंडातली जी प्रशासनाची नवीन चौकट निर्माण झालेली आहे किंवा आधुनिक काळातल्या प्रशासन व्यवस्थेने जी काय कात टाकलेली आहे आणि प्रशासनाची जी नवीन ओळख निर्माण झालेली आहे ती ओळख म्हणजे नागरिक केंद्रित प्रशासन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण नागरिक केंद्रित प्रशासन म्हणजे काय, नागरिकांची सनद म्हणजे काय आणि ती सनद तिचे आधारभूत तत्त्वे काय याचा या ठिकाणी थोडक्यात विचार केला.